PYQ based on a chapter Structure of Atom and Nuclei that was asked in CET 2024. If capital T is the half-life of a radioactive substance, then its instantaneous rate of change of activity is proportional to option A capital T, B T raised to minus 2, C T raised to plus 2 and D T raised to minus 1. आता ऍक्टिव्हिटी त्याचा फॉर्म्युला असतो A that is equal to minus dn by dt, that is nothing but lambda n, and that is that lambda n that is equal to n0 e raised to minus lambda t. आता instantaneous rate of activity म्हणजे dA by dt. मग dA by dt काढलं तर याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की ते येणार आहे मायनस लॅम्बडा स्क्वेअर n0 e raised to minus lambda t. आणि मग हे काय दिसतंय, मग हे बाकीचं जर कॉन्स्टंट असेल तर dA by dt डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा स्क्वेअर, आणि लॅम्बडा आणि टी हे एकमेकाचे कसे बदलतात, टी हे हाफ लाईफ आहे, एकमेकाच्या इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये बदलतात. मग लॅम्बडा स्क्वेअर दॅट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/t स्क्वेअर किंवा दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/t स्क्वेअर, आणि म्हणून म्हणजेच इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर, आणि टी स्क्वेअर म्हणजेच टी रेस टू मायनस 2, जो करेक्ट ऑप्शन बी आहे. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच. एवढं करायची गरज नाही, डिरेक्टली लक्षात ठेवा की इन्स्टंटेनियस चेंज ऑफ ऍक्टिव्हिटी दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेस टू मायनस 2.